एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीचे आता अनेक धागेदोरे समोर येत आहेत आणि त्यातला एक महत्त्वाचा धागा म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातलं व्हॉट्सअप चॅटिंग। ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यातल्या चॅटिंगमुळे आणि पुढे बिनसलेल्या त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे पेपरफुटीचा हा सगळा प्रकार समोर आलाय। ऋतुजा पाटील आणि गौरव पाटील यांच्यातील चॅटिंग हाच पेपरफुटीचा पुरावा म्हणून निर्णायक ठरला। ऋतुजाच्या हाती लागलेला पेपर तिनं प्रेमापोटी गौरव पाटीललाही दिला। या सगळ्या व्यवहाराची माहिती ऋतुजा व्हॉट्सअप चॅटिंगद्वारे गौरवला देत होती। तिला प्रवीण पाटील मार्फत पाठवलेल्या प्रश्नपत्रिकेचा संचही तिनं गौरवला पाठवला होता। वडिलांनी आपल्या लग्नासाठी साठवलेले पैसे पेपरसाठी वापरायचं ठरवलंय, पुढे काय होईल माहित नाही असं चॅटिंगद्वारे त्यांच्या संभाषणामध्ये समोर आलंय। दरम्यान ऋतुजा आणि गौरव या दोघांच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये नेमकं काय आहे आपण जाणून घेऊया। हा प्रश्नपत्रिका संच दिलाय, त्यामधून कोणतेही प्रश्न येतील। हे प्रश्न सोडून जे काही प्रश्न असतील त्यातून कोणतेही 10 प्रश्न चुकीचे सोडवायचे आहेत मला, असं ऋतुजानं म्हटलंय। त्याने हे प्रश्न दिले होते, त्यामधून 78 प्रश्न आले होते, मी ते कन्फर्म सोडवले। ते प्रश्न सोडून दुसरे आणखी प्रश्न मी सोडवले। असे एकूण 91 प्रश्न मी सोडवले। 77-78 प्रश्न कन्फर्म सोडवले मी। आता याला 2 ने डिवाइड करून घे। प्रश्नपत्रिका मिळाल्या असतील तर तपासून घे किती बरोबर येतं ते। ऋतुजाने पुढे असं म्हटलं की पप्पा बोलले मयूर ठाकरेला आता कुठेच काही बोलू नको, घरी सुद्धा नको सांगू, कारण म्हणे मी माझ्या सख्ख्या भावाला सांगितलं नाही। माझ्याकडे पैसे नाही म्हणाले, जे जमवले ते तिच्या लग्नासाठी जमवले होते म्हणे। पण या कामाचं काही खरं नाही, कधीही काहीही होऊ शकतं, कधी स्टे लागून जाईल किंवा अजून कट ऑफ हाय जाईल किंवा इंटरव्ह्यू नाही निघाले तर काहीही कुठे बोलू नको म्हणे। आणि मलाही सांगून दिलं की यावर विश्वास ठेवू नको, तुझा जॉब चालू आहे त्यावर लक्ष ठेव। देवाची इच्छा असेल तर होईल, नाहीतर विषय सोडून दे। त्यावर गौरवने ओके एवढाच रिप्लाय केला। उद्या काहीही करून कौटिल्यनं 5 लाख रुपये मागितले, कुठून देऊ 5 लाख रुपये, याच टेन्शन मध्ये पप्पा आहेत, असा मेसेज ऋतुजानं केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।